नमस्कार सगळ्यांना. आज आहे 6 जानेवारी. तर आता उद्यापासून म्हणजे 7, 8, 9 जानेवारीला सलग सगळ्या महिलांना जे आहेत ते पैसे जे आहेत ते येणार आहे. जानेवारीचा हप्ता जो आहे ते तुमच्या खात्यात पडणार आहे. तसेच आता कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाहीत आणि कोणत्या महिलांना पैसे मिळणार ते पण मी तुम्हाला सांगणार आहे डिटेलमध्ये. कारण हे जे ₹1500 जानेवारीचे तर ते सगळ्यांना मिळणार नाहीत. ते फक्त काही महिलांना मिळणार आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे. तसेच तुम्हाला त्यासोबतच संघाचं गिफ्ट जे मिळणार आहे ते ₹5000 गिफ्ट मिळणार आहे. ते गिफ्ट काय असणार आहे? कधी मिळणार आणि कोणतं आणि हे जे गिफ्ट आहे ते सगळ्यांना मिळणार नाही. ते पण फक्त निवडक महिलांना मिळणार आहे. ठीक आहे. ते गिफ्ट मी तुम्हाला सांगणार आहे कसं ₹5000 मिळणार आहे आणि उद्यापासून हे जे पैसे आहेत ते सकाळपासून यायला चालू होतील. ते तुम्हाला मोबाईलकडे लक्ष ठेवायचं आहे. तुमच्या मोबाईलमध्ये SMS येतील त्याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे आणि पटापट काय करायचं आहे कमेंट करायचं की पैसे आले की नाही. ठीक आहे आणि किती पैसे आले ते पण कमेंट करायचे. कारण आता जे जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पण तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे पुढे, की या जिल्ह्यात पैसे चालू होतील उद्यापासून आणि याच बँकेत पैसे पडायला चालू होतील. तर बँका कोणत्या असणार, जिल्हे कोणते असणार सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. कुठे स्किप करू नका आणि हा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वाचा ठरणार आहे. ज्या महिलांना अजूनही डिसेंबरचा हप्ता आला नाही त्यांच्यासाठी आणि जानेवारीचा हप्ता पण नाही आला त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. तसेच तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. कारण अशाच नवीन अपडेट्स आपण घेऊन येत असतो जेणेकरून महिलांना फायदा होईल. महिला असो, शेतकरी वर्ग असो किंवा तरुण असो, नोकरीविषयी काही संबंधित माहिती असेल किंवा रेशन कार्ड, आधार कार्डविषयी काही माहिती असेल तुम्हाला त्याचं सगळं जे आहे ते डिटेल अपडेट आपल्या चॅनलवर येत असते आणि कोणती योजना येतात त्या योजनेची पात्रता काय असणार आहे, अर्ज कसा भरायचा सगळं आपण डिटेलमध्ये सांगत असतो. ठीक आहे. तर व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि जास्तीत जास्त महिलांना शेअर करा म्हणजे सगळ्या महिलांना ज्या ते नवीन अपडेट जी आहे ती कळेल. ठीक आहे. आता उद्या आहे 7 तारीख. ठीक आहे. 7 तारखेला ठीक आहे. 7 तारखेपासून उद्या सकाळपासून तुम्हाला पैसे जे आहेत ते महिलांना चालू होतील. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही नक्की मोबाईलकडे लक्ष ठेवा. उद्यापासून 3 दिवस सलग 3 दिवस पैसे टप्प्याटप्प्याने खात्यात येणार आहेत. कारण हे जे आहे ते पैसे जे आहे जानेवारीचा हप्ता जो चालू होणार आहे. कारण माहिती तुम्हाला आधीच म्हटलं होतं, की जानेवारीच्या 2ऱ्या ते 3ऱ्या आठवड्यात पैसे यायला चालू होतील. त्यामुळे पुढच्या आठवड्यापासून जे आहेत ते पैसे येणारच आहेत. ठीक आहे. तसेच मकर संक्रांतीचं गिफ्ट काय असणार आहे, ते गिफ्ट पण चालू होणार आहे उद्यापासून. ते गिफ्ट काय असणार ते पण मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आता बघा सगळ्यांना माहिती आहे, की डिसेंबरचा जो हप्ता आहे तो 24 डिसेंबरपासून यायला चालू झाला. ठीक आहे. तो होता ₹1500. तर तुम्हाला पण हप्ता जर आत्ता आला नसेल अजूनही किंवा काही प्रॉब्लेम असेल किंवा आधीचे हप्ते पण नसले, तर त्यांच्यासाठी काय आहे ते पण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार. काय करावं लागेल जेणेकरून तुम्हाला उद्या, परवा, तेरवा पैसे येऊन जातील. ते जे काम आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा महायुती सरकारने जे आश्वासन दिलं होतं, की आम्ही तुम्हाला निवडणुकीनंतर हे पैसे देऊ किंवा डिसेंबरचा हप्ता डिसेंबरच्या शेवटपर्यंत देऊ. त्यांनी ते आश्वासन पूर्ण केलेलं आहे आणि त्यांनी पैसे वाटप परत चालू केलेलं आहे. मध्यंतरी आचारसंहितेमुळे पैसे वाटप थांबलेलं होतं. तेच पैसे वाटप आता परत चालू झालेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे महिला ह्या महायुती सरकारवर खूप खुश आहेत आणि त्यांना आता विश्वास बसला आहे, की महायुती सरकार आपली जी आर्थिक मदत आहे ती करत आहे. आपल्याला आर्थिक सक्षम बनवत आहे. त्यामुळे महिला खूप खुश आहेत. त्यासोबतच आता बघा अजून डबल खुशी म्हणजे संक्रांतीचं गिफ्ट. ते गिफ्ट काय असणार आहे? तर तसेच कोणाकोणत्या महिलांना मिळणार नाही आणि कुठल्या महिलांना मिळणार ते पण मी सांगणार आहे. आता बघा आता मध्येच एक नवीन अपडेट आली होती, की आता अर्जांची पडताळणी होणार आहे. बघा अर्जांची पडताळणी आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं होतं, की अर्जांची पडताळणी होणार आहे. तर ती पडताळणी पण चालू झालेली आहे. त्यामुळे आता बऱ्याच महिलांना इथून पुढे पैसे येणार नाहीत किंवा त्या महिला या योजनेतनं बाद होणार आहेत. तर कसं काय ते सांगते बघा. आता बऱ्याच महिलांनी काय केलंय, पात्रता नसताना पण फॉर्म भरलेत. त्या अर्जांची जी तक्रार आहे, ती तक्रार आता 5 जिल्ह्यातनं किंवा 5 तक्रारी गेलेल्या आहेत. ठीक आहे. त्या पुणे असू दे, वर्धा असू दे, लातूर असू दे, या जिल्ह्यात तक्रारी गेल्या आहेत बाल कल्याण विभागाकडे. त्यामुळे आता अर्जांची पडताळणी जी त्या जिल्ह्यात कडक होणार आहे. त्याच्यामुळे बऱ्याच महिला त्यातून बाहेर पडणार आहेत. ठीक आहे. त्यामुळे त्या महिलांना इथून पुढे ना संक्रांतीचं गिफ्ट भेटणार आहे, ना पुढचे हप्ते मिळणार आहेत. ठीक आहे. आणि त्यांचे हप्ते त्यांच्याकडे वसूल पण केले जातील असंही म्हटलेलं गेलं आहे. ठीक आहे. आता पाहूयात आपण काय होतंय. पण आता बऱ्याच महिला या योजनेतनं बाद होतील. ते तुम्हाला जर जाणून घ्यायचं, की आपण त्या आहोत का नाही ते पण तुम्हाला सांगते. तर व्हिडिओ बघत राहा. कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे हा आणि खूप महत्त्वाची बातमी आहे ही. कारण तुम्हाला पण जर सांगून घ्यायचं असेल, तर की आपल्याला इथून पुढे हप्ते येतील की नाही किंवा आपला फॉर्म रिजेक्ट झाला का ते चेक करायचं असेल तर कसं करायचं? तर जर तुम्हाला आतापर्यंत ₹1 आला नसेल, तुमचं आधार कार्ड लिंक असेल, तुमचं फॉर्म अप्रूव्हड असेल आणि तुम्हाला ₹1 आत्तापर्यंत आला नसेल आणि आत्ता जानेवारीमध्ये पण तुम्हाला जरी हप्ता नाही आला, ठीक आहे, मागचे हप्ते किंवा असू दे किंवा कुठला जानेवारीचा हप्ता असू दे, तर समजून जा की तुमचा अर्ज बाद झालेला असू शकतो किंवा तुमच्या कागदपत्रात काही अडचण असू शकते. त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता चेक करा की आपली कागदपत्र जी आहेत ती व्यवस्थित आहेत का? नसेल तर ती व्यवस्थित अपलोड करा परत एकदा. कारण ह्या जर गोष्टी असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. तुमचा अर्ज बाद होऊ शकतो. ठीक आहे. तसेच संक्रांतीचं गिफ्ट आहे ते कसं मिळणार बघूया आपल्याला. बघा ज्या महिलांना आत्तापर्यंत ठीक आहे, ज्या महिलांना आत्तापर्यंत डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता नाही मिळाला, ठीक आहे, डिसेंबरचा हप्ता नाही मिळाला त्यांना बघा त्यांना एकसाथ मिळून ₹3000 मिळतील. ठीक आहे. म्हणजे डिसेंबर प्लस जानेवारी असा हप्ता मिळून तुम्हाला मिळणार आहे ₹3000 प्लस
आता गॅस सिलेंडरचे पैसे तुम्हाला माहिती आहे आपल्याला वर्षात 3 गॅस सिलेंडर मोफत मिळत आहेत. आता ज्यांना ते गॅस सिलेंडरचे पैसे पण नाही मिळाले, ठीक आहे, त्यांना ₹2000 बघा, त्यांचे ₹2000 त्यांना एकसाथच पैसे येतील सगळे 3 गॅस सिलेंडरचे, ठीक आहे. तसे असे मिळून तुम्हाला ₹5000 तुमच्या खात्यात पडतील. हे आहे संक्रांतीचं गिफ्ट, ठीक आहे. त्यामुळे जर तुम्हाला सिलेंडरचे पैसे अजूनही आले नसतील, पहिले 3 गॅस सिलेंडरचे पैसे आले नसतील, तर तुम्हाला काय करायला लागतंय, तुम्हाला गॅस कनेक्शन तुमच्या नावावर आहे का नाही चेक करावं लागेल. ते 90% घरात तर आपल्या पुरुषांच्या नावाने गॅस कनेक्शन घेतात. पण जर तुम्हाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत हवे असेल, तुम्हाला ते कनेक्शन आहे ते स्वतःच्या नावावर म्हणजे जे महिला आहेत त्या नावावर करून घ्यावं लागणार आहे. ठीक आहे, तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. त्यामुळे जर तुमचं गॅस कनेक्शन तुमच्या नावावर नसेल, तर जवळच्या गॅस एजन्सीकडे जाऊन तुम्ही साधं कागदावर जर तुम्ही अर्ज केला, की मला या योजनेसाठी माझ्या नावावर गॅस कनेक्शन हवं आहे, तरी ते करून देतील. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही जावा आणि लवकरात लवकर जाऊन तुम्हाला ते करून घ्यावं लागणार आहे. तर त्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला ₹5000 मिळणार आहेत. तुम्हाला अजून जरी जानेवारीचा हप्ता आला नसेल, तर टेन्शन घेऊ नका. उद्यापासून तो हप्ता यायला चालू होणार आहे. ठीक आहे. तसेच अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजून एक संक्रांतीचं गिफ्ट म्हणजे काय बघा, महिलांसाठी 20,00,000 घरं, ठीक आहे, 20,00,000 घरं जी आहेत ती मंजूर झालेली आहेत. आपल्या महाराष्ट्रासाठी बघा तुम्हाला माहिती आहे PM आवास योजना जी आहे ती पंतप्रधानांनी काढली होती आपल्या. तर त्यामध्ये महाराष्ट्रासाठी आपल्या देवेंद्रजी फडणवीस यांनी 20,00,000 घरांची जी आहे तरतूद केलेली आहे, मागणी केलेली आहे आणि ती मागणी मान्य झाली आहे. त्यामुळे आता ज्या लाडक्या बहिणींची स्वप्न होती की स्वतःचं घर असावं किंवा असावं, तर आता ती स्वप्न पण त्यांची पूर्ण होणार आहेत. त्यामुळे त्यांना स्वतःचं घर बांधता येणार आहे. तशी तुम्हाला हेल्प जी आहे ती होणार आहे. त्याची पात्रता काय असणार ते जे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर मात्र तुम्हाला एक व्हिडिओ टाकला आहे आपल्या ग्रुपवर, आपल्या चॅनलवर. तो तुम्ही पाहू शकता. त्यात सगळं तुम्हाला पात्रता दिली आहे. अर्ज कुठे करायचा ते पण सांगितलं आहे त्या व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ जरूर पहा. कारण जर तुम्हाला घरकुल आवास योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल, तर तो पण तुम्हाला घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे. आता बघा, आता तुम्ही म्हणाल की मला ₹1 नाही आला किंवा तुम्हाला जर जुलै आणि ऑगस्टमध्ये तुम्ही फॉर्म भरला असेल, ठीक आहे. जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आणि तुम्हाला आतापर्यंत ₹1 आला नसेल, तर तुम्हाला बघा काय होणार आहे, जुलै ते जानेवारीपर्यंत सगळे पैसे एकसाथ मिळतील. ठीक आहे. कारण जुलै ते जानेवारीपर्यंत एकसाथ पैसे मिळतील आणि जर तुम्ही समजा तुम्हाला जानेवारीमध्ये पैसे नाही आले, तर तुम्ही समजून जा की तुमचा अर्ज बाद झालेला असू शकतो. ठीक आहे. कारण आता एवढे टप्पे झालेले आहेत. डिसेंबरच्या टप्प्यात नाही आले ठीक आहे, पण जानेवारीच्या टप्प्यात ज्या महिलांना ₹1 आला त्यांना पैसे यायलाच हवे. ठीक आहे. जर नाही आले, तर तुम्हाला तुमचं कारण जाणून घ्यायचं का नाही आले, आपलं आधार लिंक आहे का नाही ते फर्स्ट चेक करा आणि मग पुढच्या गोष्टी करू शकता तुम्ही. ठीक आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. कारण जर तुम्ही चेक नाही केलं, तर तुम्हाला कळणारच नाही की आपल्याला पैसे का येत नाहीत. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला पैसे आलेत की नाही. आले असेल तर चांगली गोष्ट, पण नसतील तर त्या महिलांनी मला कमेंटमध्ये सांगा की मला ₹1 आत्तापर्यंत आला नाही आणि आम्ही या महिन्यात फॉर्म भरले होते. ठीक आहे. म्हणजे कळलं आपल्याला किती महिला अजून बाकी आहेत. ठीक आहे. आणि जर तुम्हाला आधार कार्डचं बघायचं असेल, तर आधार कार्ड सेटिंग चेक करायचं तुम्हाला बँकेतच जावं लागेल डायरेक्ट. तुम्ही घरून पण चेक करू शकता. त्याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर आहे. पण जर तुम्हाला तुम्हाला जर लवकरात लवकर चेक करायचं, तर घरी बसून चेक करू शकता. आणि जर तुम्हाला कळत नसेल कसं चेक करायचं काय, तर त्याचा व्हिडिओ आहे तो बघू शकता. जर नाही कळत, तुम्ही डायरेक्ट बँकेत जाऊन त्या बँकेतल्या कर्मचाऱ्यांना तुम्ही विचारू शकता. तुम्हाला सांगतील की तुमचं आधार कार्ड लिंक आहे की नाही आणि कुठल्या बँकेला लिंक आहे ते पण तुम्हाला सांगतील. ठीक आहे. ह्या गोष्टी आहेत. आता बघा, तुम्ही आधार सेटिंग चेक केलं, सगळं आहे बाबा, सगळं अप्रूव्ड आहे, तरी पण नाही आले पैसे. तुम्ही वाट बघा. जानेवारीच्या हप्त्यापर्यंत वाट बघा. जानेवारीचा हप्ता जर आला तर खूपच चांगलं. जानेवारीमध्ये हप्त्यात सगळे पैसे मागचे तर खूप छान. पण जर नाही आलं, तर तुम्हाला थोडं चिंतेची बाब आहे. तुम्हाला ते जाऊन बघावं लागेल का पैसे नाही आले, आपलं फॉर्म कसा आहे, फॉर्ममध्ये काय आहे का चूक वगैरे काय, ते चूक दुरुस्त करावी लागेल, तेव्हाच तुम्हाला पैसे मिळतील. ठीक आहे. आणि संक्रांतीचा गिफ्ट पण ज्या बहिणींनी अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज करायची गरज नाही खरं तर अन्नपूर्णा योजनेसाठी. त्यामध्ये काय, जर तुम्ही लाडक्या बहिणीसाठी पात्र असाल, तर आपोआप तुम्ही अन्नपूर्णा योजनेसाठी पण पात्र आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळतात. त्यामुळे त्याला वेगळं अर्ज करायची काही गरज नाही आहे. फक्त तुम्हाला गॅस कनेक्शन तुमच्या नावावर आहे. ज्या महिन्याचं गॅस कनेक्शन त्याच महिलांच्या नावावर असेल, जे महिला लाभ घेतील लाडक्या बहिणीचा, तिच्या खात्यात आपोआप पैसे पडतात गॅस सिलेंडरचे. ठीक आहे. त्यामुळे ते पण काही काळजी करण्याची गरज नाही आहे. त्याच्यासाठी वेगळा अर्ज करायची गरज नाही. त्यामुळे ते संक्रांतीचं गिफ्ट पण त्याच महिलांना मिळेल ज्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असणार आहे. ठीक आहे. ते लक्षात घ्या. त्यामुळे फक्त निवडक महिलांना संक्रांतीचं गिफ्ट मिळणार आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर आपल्याला पण संक्रांतीचं गिफ्ट मिळावं, तर तुम्ही पण तुमच्या नावावर गॅस कनेक्शन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण पैसे मिळतील. ठीक आहे. जर तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि अजून काही तुम्हाला वाटत असेल की आम्हाला पैसे नाही आले, तर ते पण कमेंटमध्ये सांगा. आले तरी सांगा. तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला का ते पण मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे कळेल आपल्याला की जानेवारीचा हप्ता किती महिन्याला आलेला आहे आणि किती महिन्याला आला. ठीक आहे. याच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटतं. पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.